हाय फ्रेंड्स, नुकतंच जोशी या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या संदर्भात महत्वाची माहिती पाहणार आहोत आणि आगामी सर्व परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जातील. 2 मार्च तुमचे फिक्स झाले म्हणून समजा. आता मुळामध्ये ही जी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे, ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे काय ते मी तुम्हाला अगोदर समजून देतो. तर राष्ट्रकुल म्हणजे काय माहिती आहे का? ब्रिटन किंवा इंग्लंड या देशाचं जे साम्राज्य होतं किंवा या देशाची जी वसाहत होती, ही ज्या ज्या देशांमध्ये होती त्या सर्व देशांची संघटना म्हणजे राष्ट्रकुल संघटना आहे. आणि मग या राष्ट्रकुल संघटनेचे जे देश सदस्य आहेत त्या देशांची जी स्पर्धा होते तिला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असं म्हटलं जातं. आता ही स्पर्धा दर 4 वर्षांनी होते पहा. मग आता 2026 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे स्कॉटलंड या देशातील ग्लासगो या शहरामध्ये होणार आहे. हे पाठच करून ठेवा, याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 कुठे होणार आहे. तर शहर विचारलं तर ग्लासगो आणि देश विचारला तर स्कॉटलंड. आणि हा देश युरोप खंडामध्ये आहे, इंग्लंडच्या जवळ आहे. 2000 आता त्याच्या पुढचं व्हेरी व्हेरी IMP असं आहे पहा की 2030 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही भारतामध्ये होणार आहे आणि भारतामध्ये सुद्धा अहमदाबाद या शहरामध्ये होणार आहे. अहमदाबाद हे जे शहर आहे हे गुजरात या राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर या स्पर्धेचं आयोजन दर 4 वर्षांनी होतं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कधी झाली तर 1930 मध्ये झाली आणि पहिली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही कॅनडा देशातील हॅमिल्टन या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. भारताने सर्वप्रथम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 1934 मध्ये सहभाग घेतला होता आणि 1934 मध्ये जी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती ती इंग्लंड देशात लंडन या शहरात झाली होती. आणि भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन आतापर्यंत एकदा केलेलं आहे आणि ते म्हणजे 2010 मध्ये. आणि भारताने 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन नवी दिल्ली या शहरात केलेलं होतं. आणि राष्ट्रकुल म्हणजे जो घोटाळा झाला होता त्याच्यामध्ये पुण्याचे जे खासदार होते त्यावेळेसचे ते खासदार त्या भ्रष्टाचारामध्ये अडकले होते आणि पुढे त्यांचं करिअरच बर्बाद झालेलं आहे, हे सर्वांना माहिती आहे. सुरेश कलमाडी हे ते खासदार होते जे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यात अडकले होते, जे स्टेडियम बांधकाम झालं होतं त्या घोटाळ्यामध्ये. पुढे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पहिलं पदक जिंकणारे भारतीय कोण आहेत तर त्यांचं नाव आहे राशिद अनवर. तर याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातील पहा. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.